बालकृष्ण महाराज की जय। दयेचा सागर तूच अपार, तुझ विना कोण करील भवपार, तुझ विना कोण करील भवपार। करुणामृत तू मालिनी कोमर, विश्वाधारा हे विश्वांबर। मी खलकामी लोभी पामर, नको करू धिकार, तुझ विना कोण करील भवपार, तुझ विना कोण करील भवपार। जगन्नाथ तू विश्वनियंता, सर्वश्रेष्ठ तू हे भगवंता। भ्रमते बुद्धी तव गुण गाता, नुमटे मुखी उच्चार, तुझ विना कोण करील भवपार, तुझ विना कोण करील भवपार। म्हणे मुरारी अनंत सृष्टी, भोगिल्या त्या हाल पेष्टी। एक वेळ तरी प्रेमळ दृष्टी, बघून करी उद्धार, तुझ विना कोण करील भवपार, तुझ विना कोण करील भवपार। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। जीवनामध्ये सत्संग प्राप्त होणं हे एक सुद्धा भाग्याचं लक्षण आहे। आणि सत्संगामध्ये गेल्यानंतर किंवा तीर्थस्थानावर गेल्यानंतर, परमार्गात गेल्यानंतर जे आपल्या पदरात पाडून घ्यायचं आहे ते जर आपण तिथे जाऊनही त्याच्या वेगळं राहिलो किंवा ती आशंसा केली नाही किंवा तशी तळमळ दाखवली नाही किंवा त्या गोष्टीचं अप्राप्ती भावली नाही, तर ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये कधीच प्राप्त होत नाही। म्हणून ज्या ज्या वेळेला असं वाटतं की आपण मनुष्य देह घेऊन जन्माला येऊन आपल्याला जे साध्य करायचं आहे, जे मिळवायचं आहे, ते आपल्याला मिळालेलं नाही, ते आपण साध्य केलं नाही। परमेश्वर आपल्याला वेळोवेळी संधी देतात, वेळोवेळी संधी देतात आणि ती संधी आपण आपल्या अधमतीने, अधरतीने आणि अधगतीने दरवेळेला दौडत असतो। ज्या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे, ज्या वेळेचा सदुपयोग करून घ्यायचा आहे, ती गोष्ट मात्र आपण आपल्या ठिकाणी असलेल्या मतित्रयामुळे ती गोष्ट आपण सोडून देत असतो आणि वरून मग देवाला आणि आपल्या दैवाला आपण दोष देत असतो की देवाचं एवढं सगळं करून देवाने माझं काही चांगलं केलं नाही, एवढं सगळं करून देवाने माझं चांगलं केलं नाही किंवा माझं नशीबच फुटकं। आपण नंतर म्हणतो माझं नशीबच फुटकं, तसं नाही। तर संधी ही मिळत असते आणि ती संधी देव तुमच्यासाठी निर्माण करून देत असतात। तिचा वापर मात्र सदुपयोग करून घेणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे। उठल्या सुटल्या आपण देवाला दोष देणं, गुरुला दोष देणं, गुरुकुळाला दोष देणं हे योग्य नाही, हे योग्य नाही। कारण गुरुसुद्धा जो सद्गुरू आहे, त्याच्या मागे सद शब्द लागलेला आहे, तो तुमचं कधीच अनहित चिंतन करणार नाही। तो सतत तुमच्याविषयी
त्याची भावना सुष्ट असेल की याचं भलं झालं पाहिजे, याचं चांगलं झालं पाहिजे, हा सन्मार्गावर लागला पाहिजे, याला देव भेटला पाहिजे, ही सद्गुरूची इच्छा असते. म्हणून गुरु तुम्हाला सतत वेळोवेळी तुम्हाला जागृत करत असतात, वेळोवेळी सजग करत असतात. आणि अधमतीमुळे आपण आपला रस्ता भटकणं, मळीनत्वाने मळीन होणं, ज्याला आपण दिवा पेटल्यानंतर दिव्यावर जशी काजळी येते आणि प्रकाश मंद मंद होत जातो, आणि ती काजळी जर आपण दूर केली नाही तर ती काजळी त्या वातीवर पडून दिवा विझण्याचा धोका असतो. तसं जीवनामध्ये सुद्धा या मतित्रयामुळे आपल्या जीव स्वरूपावर काजळी येते, कर्मामुळे काजळी येते, अविद्येमुळे काजळी येते. आणि ही काजळी जर वेळीच झटकली नाही, जर योग्य मार्गावर आपण जर लागलो नाही, तर ती काजळी कधी आपल्याला गिळंकृत करेल आणि कधी आपण धर्मापासून दूर जाऊ आणि या पुन्हा याच्यामध्येच पुन्हा एरझाऱ्यामध्ये फसत राहू. हे धोके जास्त आहेत, म्हणून ही काळजी घेतली पाहिजे. आजचं चरित्र त्या अनुषंगाचं आहे की दरवेळेला बाईसा म्हणते, देवा तुम्ही प्रत्येकाला काही ना काही देता, पण माझा हा मार्कंड हा सदा कदा रीता आहे, याला तुम्ही काही देत नाही आहे. देवाने अनेक घटना करून दाखवलेल्या आहेत की बाबा आमच्या सन्निधानात आलेली जड वस्तूसुद्धा, तिलासुद्धा जर काही सामर्थ्य प्राप्त होत असेल. तुम्ही पाहिलेले पडदणीची घटना, मार्कंडाचं बोट रगडलं, काम करताना धावत पळत बायसाकडे गेला आणि बायसेला म्हणतो, माझं करंगळी रगडलेली आहे, मला चिंधी दे. बायसा म्हणते, मी आरा आहे ना, मी कामात आहे, मला वेळ नाही, पाहून घे. त्यांनी शोधायचं इकडं तिकडं, तर देवाची जी पडदणी आहे, म्हणजे स्नान केल्यानंतर अंग पुसण्याचं वस्त्र, ते उचललं आणि फाडलं तर त्याच्यातून प्रकाश बाहेर पडत होता. जसजसं फाडत गेला तसतसा प्रकाश पडत दिसायचा. त्याला तो चमत्कार वाटत गेला, आनंद वाटत गेला. आगी पडदणी फाडून टाकली आणि मग चिंदे झाल्यानंतर घाबरला आणि गुंफेच्या मागे गटार आहे, त्या गटारामध्ये नेऊन ते सगळे चिंध्या खड्डा करून पुरल्या. दुसऱ्या दिवशी स्नान झाल्यानंतर बाईसा पडदणी पाहायला गेल्या, पडदणी जागेवर नाही आहे. बाईसा त्याला विचारते मार्कंड्याला, मार्कंडा पडदणी, तो म्हणतो, मला काय माहिती, पडदणीशी माझं काय संबंध, मला माहीत नाही पडदणी वगैरे काय कुठं, हे माझं कामच नाही. शेवटी बाईसा देवाला म्हणते, बाबा पडदणी दिसत नाही. बाबा म्हणतात, मार्कंड्याला बोलवा. आणि देवाने थोडं दरडावून विचारलं, मार्कंड पडदणी, आता देवापुढे तर काही खोटं बोलता आलं नाही. देवाला घेऊन तिथे गेला, तर त्या पडदणीच्या चिंध्या त्या गटारामध्ये टाकलेल्या होत्या. त्याला विचारलं, तू पडदणी का फाडली? त्यानं, माझं बोट रगडलं दगड काम करताना, बोट बांधण्याकरता म्हणून मी चिंधी शोधत होतो, तर चिंधी मला सापडली नाही, पडदणी घेतली. मग पडदणी फाडली, तुला कामापुरतं तू चिंधी घेऊ शकत होता. नाही देवा, पडदणी जसजशी फाडत गेलो तसतसं त्याच्यातून प्रकाश बाहेर येत होता. त्यामुळे मी आश्चर्यचकित होत गेलो आणि माझ्याकडून पूर्ण पडदणी कधी फाडली गेली मला लक्षात आलं. मग देव म्हणतात, येथून जडा पार्थिवा जर ऐसे, जर जड वस्तू जी देवाच्या उपयोगात जाते, काय म्हणलेले सूत्राने, वस्तू संबंधे जडा जडा भले. वस्तू म्हणजे परमेश्वर, परमेश्वराच्या उपयोगी जी वस्तू जाते, जड असो आता अजड असो किंवा चेतन, त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. कारण परमेश्वराजवळ ते सामर्थ्य आहे, तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ. परमेश्वर समर्थ आहे. जड वस्तूत जर एवढं सामर्थ्य आलं तर याच्यामध्ये काही बदल झालेला नसेल का, असं देवाला सुचवायचं आहे बायशेला. याच्यात परिवर्तन झालं नाही असं होऊ शकतं का? जर पडदणीत सामर्थ्य आलं, परंतु तरी बाईसाचं पुन्हा पुन्हा गाऱ्हाणं देवाजवळ आहे. का? ते प्रेमापोटी. कारण बाईसा ही स्त्री स्वभावाची आहे मुळातच. स्त्रीचे स्नेह ते नैसर्गिक किंवा मातेचे स्नेह ते नैसर्गिक. स्त्री माता आहे, तिचं स्नेह हे नैसर्गिक आहे.
परमेश्वराच्या स्नेहाचा एक देश मातेच्या ठाई वरते. परमेश्वर जितका स्नेहाळू आहे त्याच्यातला एक देश मातेच्या ठिकाणी वर्ततो. इतकं मातेचं स्नेह आहे म्हणून ती पुन्हा पुन्हा म्हणते. आणि इथे ती अवस्था आहे, ही चरित्र आहे. देव छिन्नस्थळी डोमेग्रामकडे होते, सिंहनारायण मठामध्ये. तिथे मासोपवासिनी, मासोपवासिनी शब्दाचा अर्थ समजून घ्या की एक एक महिन्याचा उपवास करणाऱ्या स्त्रिया. कारण 12व्या शतकामध्ये विवाहिक जी परंपरा आहे, सोहळा आहे, जी संस्कृती आहे आपली, लहान मुलाचा किंवा मुलीचा विवाह एकतर गर्भामध्ये असतानाच व्हायचा किंवा पाळण्यामध्ये असतानाच व्हायचा. आणि भविष्यात जर त्या मुलीचा पती वारला लहान असतानाच तर त्या मुलीचा पुनर्विवाह होत नव्हता. अशा ज्या स्त्रिया आहेत एकदम लहान लहान, मग त्यांना आपलं आयुष्य कड्याला नेण्यासाठी कृष्णचंद्रायन व्रत, शरीराला हे करणं, नित्राण करणं, तर एक एक महिन्याचे ते उपवास करायचे. म्हणून त्याला म्हणलेले मासोपवासिनी, एक एक महिन्याचा उपवास करणाऱ्या स्त्रिया. अशा सिंहनारायण मठामध्ये, गुंफेकडे सिंहनारायण मंदिर आहे, तिथे मंदिर होतं, त्याच्यामध्ये अशा भरपूर स्त्रिया होत्या. आणि त्यांच्यामध्ये एक प्रमुख, त्यांनी देवाला विनंती केली की देवा तुम्ही जाऊ नका, पण देव राजमाठाकडे गेले. पण त्यांनी जाताना देवाला विनंती केली की पर्व काळाला तुम्ही, म्हणजे कृष्ण जन्माष्टमीला तुम्ही सिंहनारायण मठामध्ये या. देवाने सांगितलं की तर आम्ही स्वतः येऊ, नाही तर आम्ही कोणाला तरी पाठवू. तर त्या अनुषंगाचं चरित्र आहे हे. मासोपवासिने गोसावी आते विनविले. ह्या ज्या मासोपवासिनी आहे, महिनाभर उपवास करणाऱ्या, त्या स्त्रियांनी देवाला विनंती केलेली होती. आणि देवाने सुद्धा सांगितलं होतं, हे तिये दिशी येईल का कोणी का ते पाठवेल. एक तर आम्ही स्वतः येऊ किंवा आम्ही कोणाला तरी पाठवू. जन्माष्टमीच्या दिवशी आम्ही कोणाला पाठवू, नाही तर आम्ही स्वतः येऊ. मग ते दिवशी जयंतीची आयत केली होती. कृष्ण जन्माची पूर्ण तयारी त्या स्त्रियांनी त्या ठिकाणी केलेली आहे. गोसाव्याची वाट पाहत असती आणि सर्व तयारी करून त्या मासोपवासिनी स्वामी येण्याची वाट पाहत आहेत. मग गोसाव्यासी वेळचाचा पूजा वस्वर झाला, रोगणा झाली, गुळळा झाला, विडा झाला. सर्वज्ञ म्हणतले वानर्या मंडळिका, तुम्ही सिंहनारायणासी जागा. स्वामींचा संध्याकाळचा पूजावसर झालेला आहे, जेवण झालेलं आहे. विडा बाईसेने जेवणानंतर देवाला दिलेला आहे. आणि मग देव सगळं झाल्यावर नाथोबास म्हणजे मंडळिक आणि भट्टोबास, नाथोबासांना आणि भट्टोबासाला देव म्हणतात तुम्ही सिंहनारायण मठामध्ये जा. ते म्हणतात ठीक आहे, देवाने आज्ञा केल्यावर जातो. आणि त्यावेळेला देव म्हणतात बाईसेला, बाई दोघाची हाती 2 पाणी भाताची मुदा. 2 पाणी भाताच्या मुदा म्हणजे गोळे तुम्ही या दोघांच्या हातामध्ये द्या, मंडळिकाच्या आणि नाथोबासांच्या. हो का बाबा. मग बाईशी दोघाची हाती 2 पाणी भाताच्या मुदा दिल्या. कालच झाला पाणी भाताचा विषय, काल समजून सांगितलं आहे. 2 गोळे त्यांच्या हातामध्ये दिले. आणि मग सर्वज्ञ म्हणतले, खात खात जा. रस्त्याने तुम्ही ही पाणी भात जो तुम्हाला दिला आहे हा तुम्ही खात खात जा रस्त्याने. हो का जी. मग दोघे श्री चरणा लागले, खात खात निघाले. दोघंही रस्त्याने तो पाणी भात जे गोळे येतो ते खात खात निघालेले आहेत रस्त्याने. आता हे आपले संस्कृतीच्या विपरीत आहे. जेवण हे एका जागी बसून शांत चित्ताने करायची गोष्ट आहे, पण देवाने त्यांना रस्त्याने चालता चालता खायला सांगितलेलं आहे. चालता चालता. कालच शब्द गेलाय, आम्हीच काही झालो चराचर विश्व झाले. आम्हीच समाधानी झालो असं नाही देवा, तर चराचर विश्व झाले.
म्हणजे जे आपण दररोज 8 भक्त म्हणतो, जेव्हा जयकार करतो 8ही भक्तांचा, 4 प्रेमी आणि 4 ज्ञानी आहे. माहिती आहे ना 8 भक्त? 4 प्रेमी आणि 4 ज्ञानी आहे, म्हणून 8. आता इथे जरी आपण बसलेलो आहोत, पण इथे सुद्धा या ब्रह्मांडामध्ये इथे अप्रोक्ष ज्ञानी आहेत, इथे सामान्य ज्ञानी आहेत, ते विशेष ज्ञानी आहेत, इथे प्रेमी पण आहेत. ते आपल्या याच्यामध्ये आपल्या चर्मचक्षुला न दिसणारी गोष्ट आहे, पण इथे जे काही चालू आहे ते सर्व ते पाहत आहेत, ते सर्वजण त्याचा अनुभव घेत आहेत. म्हणून कोणतीही गोष्ट करत असताना हे लक्षात ठेवलं पाहिजे, आपलं स्थूल असं वाटतं की आपण जे करतोय ते कोणी पाहत नाही आहे किंवा कोणी ऐकत नाही, असं नाही. तर ही 4ही भक्त विद्यमान आहे त्या याच्यामध्ये, आणि तुम्ही जे काही करता तुमच्या अंतर्मनामध्ये झालेले उल्लेखसुद्धा हे ज्ञानी हे भक्त जाणतात. त्यामुळे मी केलं नाही असं म्हणायचं कारण तेही संतृप्त व्हायला पाहिजे, हा भाव आहे. हो काजी मग दोघे श्री चरणा लागले, आणि मग दोघे लागले रस्त्याने ते खात खात निघाले. आणि त्यावेळेला मार्कंड बाजूला बसलेले, त्यांचं खरं नाव आहे भास्कर आणि उपाधीचं नाव आहे मार्कंड. मग देव मार्कंडाला म्हणतात, तुम्ही जा, तुम्ही यांच्या मागं मागं जा. हे दोघं जण पुढं चाललेत, यांच्या मागं मागं तुम्ही जा. आणि काय म्हणले, हे काय करीती ते पहा, हे काय करतात ते पहा. हे पहिलं वाक्यावर का, आता लक्षात ठेवा. हे काय करतात ते पहा, काय बोलती ते ऐका, जे काय बोलतात ते श्रवण करा. आता आपण कशाला आलो इथे? आपण पोथी ऐकायला आलो किंवा नामस्मरण करायला आलो. म्हणजे आपलं कर्तव्य काय? इथे काय काय होतंय ते पाहणं, इथे काय काय होतंय ते ऐकणं, आणि या पुढा ठेवतील ते घ्या. या दोघांच्या पुढे जे ठेवले जाईल ते तुम्ही घ्या. 3 आज्ञा केलेल्या आहेत मार्कंडाला, 3 आज्ञा. हे काय करतात ते पहा, काय बोलतात ते ऐका, आणि यांच्या पुढे जे ठेवले ते तुम्ही घ्या. आपल्याला सुद्धा इथे काय काम आहे? आता जे होतंय विधी ते पाहायचे, जे काही चालू आहे ते ऐकायचंय, आणि जे समोर येईल ते खायचंय. बरोबर आहे? तर तुम्हाला ईश्वर एक लाभ होणार आहे. या विधीचा पूर्ण यथासांग परिपूर्ण लाभ तुम्हाला मिळणार आहे. पण फसगत इथेच होते, आपली फसगत इथेच होते. जातो तर याने, पण तिथे काय चालू आहे तिकडे लक्ष नाही. इकडे प्रवचन चालू आहे तर आपण बाहेर असतो. इथे जे प्रवचन होतंय त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं, आपलं दुसरीकडेच लक्ष असतं. आणि जे ठेवलंय ते घेण्याची आपली तयारी. म्हणून आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही, तर आपण केव्हाच योग्य झालो असतो, केव्हाच योग्य झालो असतो. एवढी फटफजिती आपली झाली नसती, इथपर्यंत आपण आलो नसतो. ही देवाने सांगितले जर ऐकलं असतं तर आपण केव्हाच ईश्वर स्वरूपात असतो. पण आपला स्वभाव असा आहे की आपण जे देवाने सांगितले त्याच्या विरुद्ध वागत असतो. मग मार्कंड मागेला कडून गेले. हे दोघं जण पुढे गेले, मार्कंड मागून गेले. तर तेही अवघी आईत केली असे त्या मासोपवासिनींनी पूर्ण तयारी केलेली होती. देव येतील का? देवाचे कोणी भक्त येतील? भट्टी म्हणितले कवाडे उघडा. रात्रीची वेळ आहे, कवाड लावून त्या बसलेले आहेत. घोटवास म्हणतात कवाड उघडा त्या मासोपवासिनींना. तुम्ही कोण? त्यांनी आतून आवाज दिला, तुम्ही कोण आहात? पर पुरुष आता एकदम दार उघडायचं, तुम्ही कोण आहे बाबा? आधी ओळख तर पटली पाहिजे.
आम्ही गोसावी यांचे, म्हणून भट्टवास म्हणतात आम्ही गोसावी यांचे भक्त आहोत. आम्हाला श्री चांगदेव रावळांनी तुमच्याकडे पाठवलेलं आहे. बघा, कवाडे उघडिली. मग त्यांनी कवाडदार उघडलं. भीतरी या. मग त्यांना विनंती केली, तुम्ही आतमध्ये या. नामी ऐसे असो. मग आचार्य त्यांना म्हणतात, नाही आम्ही असं कोपऱ्यावर दरवाजामध्ये बसतो, आम्ही काही फार मध्ये येणार ना. तुम्ही ऐसेच भले. ते म्हणतात ठीक आहे, काय तुमची जशी इच्छा असेल तसं. जे भलं आहे, जे चांगलं आहे ते तुम्ही करा. तो तुम्ही निश्चित विचार केलेला असेल. तुमचं भलं कशात आहे? आपलं भलं कशात आहे? आता आपलंही भलं तेच आहे की देवाच्या चरणाजवळ आपल्याला बसायला जागा मिळावी. हिच्यात आपलं भलं आहे. बसण्याची जागा जर चुकली तरी सुद्धा आपल्याला जे मिळायचंय ते मिळणार नाही. दुर्योधनाची बसण्याची जागा चुकली. युद्ध हे अटळ आहे, युद्ध हे ठरलं. मग कृष्ण हा द्वारकेचा राजा आहे आणि कृष्णाकडे 56 कोटी यादव सेना आहे. त्या सेनेची मदत आता आपल्याला लागणार आहे. म्हणून दुर्योधन कृष्ण चक्रवर्तीकडे मदत मागण्यासाठी गेले. दुपारची वेळ आहे, देव पहुडलेले आहेत वामकोक्षी. दुर्योधनाला वाटलं मी राजा आहे, मी देवाच्या पायाकडे कसं काय बसू. म्हणून दुर्योधन उशाकडे बसला आणि कृष्णचक्री उठण्याची वाट पाहू लागला. काही वेळ निघून गेल्यानंतर अर्जुन आला. अर्जुन सुद्धा मदतीसाठीच आलेला आहे, पण अर्जुन हा सच्चा भक्त आहे, तो सेवक आहे, त्याचं नितांत प्रेम आहे कृष्णावर. तो कृष्णाच्या पायाकडे बसला आणि नुसता बसला नाही तर कृष्ण चक्रवर्तीचे पाय चेपायला लागले. देव पहुडलेले, तो सेवा करायला लागला. आणि जसा अर्जुन कृष्णाचे पाय दाबायला लागला तसे कृष्ण चक्रवर्तीने आपले डोळे उघडले. आता झोपेतून उठल्यावर नजर कोणीकडे जाईल? पायाकडे जाईल का डोक्याकडे जाईल? पायाकडं. जसं डोळे उघडले तसे समोर अर्जुन दिसला. अर्जुन पाय दाबत होता. कृष्ण चक्रवर्तीने पहिला प्रश्न केला अर्जुनाला, अरे अर्जुना कधी आलास? त्या सरशी दुर्योधन इकडून मोठ्याने म्हणतो, परमेश्वर कृष्ण चक्रवर्ती महाराज, मी अर्जुनाच्या आधी आलोय, आधी माझ्याशी संवाद साधा. अरे अरे तुम्ही आलेत का महाराज? हो. देव उठून बसले. देव उठून बसले. मग पहिला मागण्याचा मान दुर्योधनाचा आहे. मी पहिला आलोय. कृष्ण चक्रवर्तींनी सांगितलं की मी एकीकडे माझं 56 कोटी यादव सेना आहे आणि एकीकडे मी आहे, पण माझी अट आहे, मी युद्धामध्ये हातामध्ये शस्त्र धरणार नाही. युक्तीचे 4 गोष्टी सांगेल, तुला काय पाहिजे ते तू ठरव. दुर्योधनाने विचार केला की हा नुसतं याला घेऊन उपयोग काय, याची यादव सेना आपण घेऊ. आणि दुर्योधनाने कृष्ण चक्रवर्तीची यादव सेना मागून घेतली. अर्जुन म्हणतो, परमेश्वरा तू माझ्यासोबत असलं बस झालं, मला काही लागत नाही. म्हणून भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक म्हणतो, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र शिर विजयोर भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. जिथे भगवान श्री कृष्ण चक्रवर्ती आहेत आणि जिथे अर्जुनासारखा पार्थसारथी आहे तेथे विजयच विजय आहे, तिथे पराजय नाही. म्हणून आपल्या सोबत सतत कृष्ण चक्रवर्ती पाहिजे, सतत कृष्ण आपल्या सोबत पाहिजे आणि अर्जुनासारखं दास्यत्वाची भावना आपल्यामध्ये पाहिजे. म्हणून तसं आपण वागलो पाहिजे. तसं इथे ज्याच्यात भलं आहे, आपलं ज्याच्यात भलं आहे ते शोधण्याचा प्रयत्न माणसांनी केला पाहिजे की आपलं भलं कशात आहे, कुठं बसलं म्हणजे आपल्याला मिळेल. आपण आपली सुरक्षित जागा पाहून बसतो. प्रवचनात सुद्धा आपण सुरक्षित जागा पाहून, कोपरा पाहिजे, टेकायला पाहिजे, हवा लागली पाहिजे, तिकडं मागं बसून गप्पाही मारता आल्या पाहिजे, अशी सुरक्षित जागा पाहतो आणि प्रवचनामध्ये आपण बसतो. तर जे मिळायचं आहे ते मिळत नाही.
कारण आपलं तिकडे लक्ष, आपलं भला कशात आहे त्याचा विचार आपण करत नाही. म्हणून इथे म्हणलेले शब्दांकडे लक्ष देत चला, चरित्रातल्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या. ते वाक्य आपल्याला काय सांगतंय, चरित्रातलं वाक्य आपल्या जीवनामध्ये कुठे उपयोगी पडणार आहे, आपल्या व्यवहारामध्ये त्याचा कुठे लाभ आहे, याचा लक्ष आपलं प्रत्येक ओळीवर पाहिजे, प्रत्येक पानावर पाहिजे. म्हणून बारीक लक्ष द्या, जे होतंय त्याच्याकडे बारीक लक्ष द्या. मग दोघा दोन आसने घातली त्या मासोपवासिनींनी, भट्टोबासांना मार्कंड म्हणजे मंडळिकाला नाथोबासांना 2 आसनं टाकले बसायला. दोघे बसले, दोघा पुढे 2 पात्रे विस्तारिली. दोघांच्या पुढे 2 पात्र, 2 ताटं ठेवलेले आहेत किंवा जे पानाची पत्रावळ्या असतील त्या ठेवल्या आणि त्याच्यावर पदार्थ वाढले. मग मागेला कडून मार्कंड आले. नंतर मार्कंड तिथं आले आणि ते उंबऱ्याच्या बाहेर बसले. मार्कंड उंबऱ्याच्या बाहेर बसले, ते मध्ये पण नाही आले. बाहेर दारबंडेशी बैसले, दरवाज्यातच बसले बाहेर. हे तुलेनी भट्टा स्थिती झाली. भट्टांना स्थिती सुख दिलेलं आहे देवाने. अन्य व्यावृत्ती पूर्वक बोलू लागले. आणि तिथे अन्य व्यावृत्ती, अन्य म्हणजे इतर, त्याची व्यावृत्ती करणं. म्हणजे आपण अन्य व्यावृत्तीतले 9 सूत्र पाहिले. कर्मूच्या देवता होती परपरमेश्वर नव्हती, अष्टदेवनी देवता होती परपरमेश्वर नव्हती, अंतराळीचे गंधर्व देवता होती परपरमेश्वर नव्हती, स्वर्गीचे इंद्रचंद्राधिक देवता होती परपरमेश्वर नव्हती, कैलास वैकुंठीचे हरिहर ब्रह्माधिक देवता होती परपरमेश्वर नव्हती, क्षराब्दीची शेषशाही देवता होय परपरमेश्वर नव्हे, अष्टभैरव देवता होती परपरमेश्वर नव्हती, विश्वरूप देवता होय परपरमेश्वर नव्हे, चैतन्य देवता होय परमेश्वर नव्हे. 9 ठिकाणं याची व्यावृत्ती देवाने स्वतः केली की ह्या देवता आहेत, या शक्ती आहेत, या परमेश्वर नाही. तसं गुरुसुद्धा आपल्याला संज्ञान करतात की बाबा हे तुम्ही ज्याला देवदेव समजता, हे देव नाही, हे परमेश्वर नाही, या शक्ती आहे. आणि त्या शक्तीकडे त्यांच्या मापाची शक्ती आहे. त्यांनाही पंचप्रकार 5 प्रकारचं सुख प्रत्येक शक्तीकडे आहे. त्या शक्तीद्वारा त्या सुखामार्फत तुम्ही तिची आराधना केल्यानंतर त्या मापाचं सुखफळ तुम्हाला प्राप्त होतं. देवाकडे पंचप्रकार आहेत, ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश. हे पंचप्रकारच्या शक्ती ईश्वराकडे आहेत आणि पंचप्रकारच्या शक्ती देवतेकडे पण आहेत. पण देवता ह्या मपीत गणनात्मका, देवता मूर्ती त्यांना मर्यादा आहे. अन्य व्यावृत्तीपूर्वक यानी की देवतांची व्यावृत्ती करून परमेश्वराची प्रतिष्ठा त्या ठिकाणी करत आहेत की परमेश्वर कसा तो निर्गुण आहे, शाश्वत आहे, केवळ आहे, आनंद देणारा आहे. या संदर्भातली माहिती भट्टोबास त्या ठिकाणी मासोपवासिनींना देत आहेत आणि शक्तींची व्यावृत्ती करत आहेत. आणि त्याच वेळेला मंडळिक म्हणजे नाथोबास जे समोर पात्र त्यांच्या वाढलेले आहेत त्याच्यातले लाडू खायचे, अर्ध लाडू खायचे, या पात्रावरचा लाडू या पात्रावर ठेवायचे, इकडचे पदार्थ इकडच्या पात्रावर ठेवायचे, सेव वाढलेली होती अर्धी खायचे अर्धी खाली ठेवायचे. असं नाथोबासांचं कृत्य चालू आहे आणि आचार्य निरूपण करत आहेत. आणि हे सर्व मार्कंड बाहेर दरवाज्यात बसून पाहत आहे. त्यांनी पाहिलं एक काहीतरी बडबड करतोय, एक इकडचे पदार्थ उचलतो, इकडच्या पात्रात ठेवतो, इकडचे उचलतो, इकडे ठेवतो, अर्धी गोष्टी करतो, अर्धी इकडे ठेवतो. असं त्यांनी मार्कंडाने पाहिलं. हे काय चालू आहे म्हणे. उठला आणि मठामध्ये जाऊन झोपला, आपल्या जागेवर जाऊन. आता पुढे काय होते पाहू. मार्कंड नावेक होते मग मढाशी आले. हे सर्व त्यांनी पाहिलं. एक काहीतरी बडबड करतोय, कारण त्यांच्या मार्कंडाच्या समजण्या पलीकडे असल्यामुळे मार्कंडाच्या समजण्याच्या पलीकडे हे सर्व गोष्ट देवाने त्याला आज्ञा केली ती मार्कंडाला काय
हे काय करतात ते पहा, हे काय बोलतात ते ऐका, आणि जे समोर ठेवलेलं आहे ते पदार्थ तुम्ही घ्या. आता इथे ते पाहतायत, भट्टोबास बोलतायत, पण जे काय बोलतात ते काही ऐकण्याची मानसिक स्थिती नाही. आणि जे पदार्थ ठेवले ते उचलून घ्यायची सुद्धा इच्छा नाही. कोणाची? मार्कंडाची. ते पाहिल्याने उठले आणि आपल्या ठिकाणावर गेले मठामध्ये आणि जाऊन झोपले. भट्ट पश्चात प्रहारवरी निरूपण करिता ती. पहाट होईपर्यंत भट्टोबास त्या मासोपवासिनींना तिथे शास्त्र समजून सांगत आहेत. पहाट होईपर्यंत. जसे आमचे देव भक्तजनांना निरूपणाची जर प्रवृत्ती असेल तर वातीचे तेल सरे तर नारळीचे तूप घालिती. दिव्यातल्या वातीतलं तेल जर संपलं असेल तर स्वतःचं खायचं तूप त्या वातीमध्ये टाकायचे आणि निरूपण करायचे. काय उद्देश भगवंताचा निरूपण करण्याचा? की जीवाच्या या ज्ञानाच्या आधाराने भलं व्हावं. ज्ञानाग्ने भस्मसात कुरुते तथा. ज्ञान अग्नीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की तुमचे अनेक जन्माचे मळकर्म जाळून भस्म करण्याची ताकद ज्ञानामध्ये आहे. नुसत्या ज्ञानश्रवणामध्ये सुद्धा आहे. बसून ऐका, आणि ऐकता ऐकता तुमच्या मध्ये सुद्धा ते हृदयापर्यंत जाईल. पण ती मनोवृत्ती निदान तुम्ही जोपासा. ऐकण्याचा भाव तरी ठेवा की ते काय होते ते ऐका. शब्दांचे अर्थ लगेच कळणार नाही, परंतु ऐकता ऐकता तुमच्या हृदयापर्यंत जातील आणि त्या शब्दांचा अर्थही तुम्हाला नंतर आपोआप समजायला लागेल. कारण ब्रह्मविद्या माऊली मळी माखलिया ती धुई सत्वाती दी. कारण या शास्त्रामध्ये एवढी ताकद आहे. मळी माखली आते. अनंत दुष्कर्माने आपण मळालेले आहोत, अनंत अविधीने आपण माखलेले आहोत. हे मळी धुण्याचं आणि माखले दूर करण्याचं काम कशात आहे? ब्रह्मविद्येमध्ये ते सामर्थ्य आहे. म्हणून मी बसून ऐका. आणि ते देवाने मार्कंडाला सांगितलेलं होतं, पण मार्कंड थांबले नाही, निघून गेले. आणि भट्ट पश्चात प्रहारीपर्यंत शास्त्र निरूपण करते. आणि मग सकाळी आले. तया पुढे वाणे तयाच्या परिचारिका घेतली. जे दोघांच्या पुढे वाण ठेवलेले होते विस्तारून ताट, ते मासोपवासिनींच्या ज्या सेविका आहेत त्यांनी ते ताट घेतले. तो गोसावे परिश्रया विजय करिता. ती सकाळची वेळ आहे, देव बाहेर निघालेले आहेत, सोबत बाईसा आहेत. आणि गोसावे यांची भट्टोबासांची भेट नेमकी दरवाजामध्ये, राजवाड्याच्या दरवाजामध्ये झाली. भट्टोबासा ते नाथोबाये गोसाव्यासी दंडवते घातली. भट्टोबासांनी आणि नाथोबासांनी देवाला तिथेच दरवाजाच्या मध्ये आले, बाहेर निघतानाच दंडोत घातले, श्रीचरणा लागले. श्रीचरणावर आपलं डोकं ठेवलं. आणि नाथोबासांच्या हातामध्ये लाडू होता. तो लाडू नाथबाई गोसाव्याच्या श्रीकरी ओळगविला. त्यांच्या हातामध्ये असलेला लाडू नाथोबासांनी स्वामींच्या हातावर दिला, स्वामींच्या हातावर. आणि पुन्हा दंडोत घातले, पुन्हा श्रीचरणा लागले. आणि तो बाईशी म्हणितले. बाईसा नाथोबासांना म्हणते, पुरा उशिटा लाडू कैसा बाबाचा श्रीकरी ओळगविशी. अरे हा लाडू उष्टा आहे, तू उष्टा केलेला आहे, आणि हा उष्टा लाडू तो गोसाव्यांच्या हातावर दिला कसा? उष्टा लाडू का दिला देवाच्या हातावर? सर्वमधले बाये उशिता ऐसे हा जाणतासे. मग ते त्यावेळेला देव पुन्हा प्रश्नार्थ वाक्य वापरतात. हा लाडू उष्टा आहे, हा नाथोबा जाणत नाही. त्याचा भाव सरळ आहे, त्याचा भाव सरळ आहे. हा लाडू उष्टा झालाय, हा तो जाणत नाही, फक्त देवाला अर्पण करायचा आहे, हाच हेतू नाथोबासांचा आहे. मग गोसावे परिसरे सारोन ओढा मडास विजय केले, ओट्यावरी आसन झाले. आणि पुन्हा देवाचं शयनासन जिथे राहायचं तिथेच पुन्हा आसन रचल्या जायचं.
आणि त्या आसनावर आता देव बसलेले आहेत. भावाचा भुकेलेला परमेश्वर हा कशाचा भुकेलेला आहे? भावाचा भुकेलेला आहे. परमेश्वर फक्त भावाचा स्वीकार करत असतो. हे जे काही करतोय आपण, हे वरपांगी दृष्टीला पडणारे कृत्य आहेत. तुम्ही वाहिलेले फुलं असतील, वाहिलेले फळं असतील, वाहिलेला नारळ असेल, दाखवलेला उपार असेल, हे वरपांगी दिसणारी क्रिया आहे. पण या क्रियेमागे भाव काय आहे तुमचा, तेवढाच भाव परमेश्वर स्वीकारतात. या बाकी क्रियेचा काही देवाशी संबंध नाही. लक्षात घ्या. देव फळाने मिळणार नाही, देव फुलाने मिळणार नाही, परंतु त्या मागे भाव काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. भावहीन तो दैवहीन. भाव ज्याच्याकडे नाही, माझ्याकडे खूप आहे म्हणून करायचं आहे, दिखावा करायचा आहे, यांनी देव होणार नाही. किती देवापुढे रांगोळ्या घातल्या आणि किती फुलांनी सजवलं, त्याने देव नाही होत. त्या क्रियेमागे भाव काय आहे हे महत्त्वाचं आहे. किंवा आपल्याकडे जे गुण आहे, चांगुलपण आहे, त्याचा सदुपयोग कसा करता येईल, त्याद्वाराही परमेश्वराला प्रसन्न करून घेता येऊ शकतं. ही त्यामागची भावना आहे. म्हणून भाव पाहिजे. प्रत्येक क्रियेमागे भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे. परमेश्वरा भावाचा भुकेलेला आहे. म्हणून काय म्हणले, विधी भावातीता व्हावे. विधी करताना भाव असायला पाहिजे. विधीच्या व्यतिरिक्त जर भावाच्या व्यतिरिक्त विधी होत असेल तर ती फक्त विधी होताना दिसेल, परमेश्वरापर्यंत भाव पोचणार नाही. म्हणून आपण जरी देवापुढे उपहार दाखवत असलो तर त्या लीळा आठवून तुम्हाला उपहार दाखवता आला पाहिजे. जशा विदुराच्या कन्या परमेश्वराने भक्षण केल्या, जसा नित्यदिनी बाईसाच्या आरोगणेचा देवाने उपहाराचा स्वीकार केला, किंवा भट्टोबासांच्या उपहाराचा स्वीकार केला, किंवा सुदाम्याचे पोह्याचा स्वीकार केला, अशा अनेक लीळा ज्या आहेत त्या आठवून जर तुम्हाला उपहार दाखवता येत असेल आणि तो भाव तिथे व्यक्त करता येत असेल तर तो ईश्वराच्या स्वीकारात पडेल. नुसते घास मोडले, पाणी फिरवलं ताट्याभोवती, तर ती क्रिया ईश्वराकडे न जाता मायेकडे जाईल. लक्ष ठेवा. ती क्रिया कुठे जाईल? मायेकडे जाईल. कारण सगळ्या ठिकाणी अभिमान घेणारी कोण आहे? माया आहे. स्थानाच्या ठिकाणी अभिमान कोण घेते? ओळखणी माया. म्हणून लक्षात ठेवायचं की उपहार जरी दाखवायचा आहे तरी आपल्याला त्या उपहारविधीचं ज्ञान असायला पाहिजे. ते आठवून, त्या लीळा आठवून भक्तिभावाने स्मरून दोन अश्रुपात करून डोळ्यात अश्रूसुद्धा यायला पाहिजे, तर ती क्रिया ईश्वराच्या लेखी लागेल. नुसतं आणलं ठेवलं. आता आपण पाहतो इतकी गर्दी, एवढी गडबड असते उपहार दाखवायची देवापुढे. लोटा लाटीन लेटा रेटा रेटी. कोणी सांगितलं तुम्हाला हे करायला? तिथे जाऊन उपहार दाखवा म्हणून. देवापुढे गेल्यानेच देव उपहाराचा स्वीकार करेल असं नाही आहे. देव भावाचा भुकेलेला. तुम्ही कुठूनही दाखवा, देवापर्यंत जाणार आहे. भाव पाहिजे. हे मुद्दाम स्पष्टीकरण करतोय या प्रवचनाच्या निमित्ताने की तुम्हाला विधीचं ज्ञान असणं गरजेचं आहे, तर ती क्रिया ईश्वराच्या लेखी लागेल. अन्यथा ज्या ज्या क्रिया करू त्या देवता तुमचा अभिमान घेऊन देवतेकडे त्या क्रिया जातील. होताना तर दिसतील देवापुढे, पण अभिमान देवता घेतील. जर विधियुक्त जर क्रिया झाली नाही तर अभिमान देवता घेते. एवढं मात्र लक्षात ठेवा. क्रिया मधी जर बंद पडली, क्रिया खंडित झाली, तरीसुद्धा अभिमान देवता घेते. तो भाव ईश्वरापर्यंत जात नाही. म्हणून सजग राहायचे, सावध असायला पाहिजे. म्हणून देव म्हणतात, हा काय जाणत असे. हा लाडू उष्ट आहे, ह्या काय देव जाणत, हा नाथोबाज मंडळी काय जाणतात का? मग मार्कंडा ते बोलाविले. मग मार्कंड्याला देवाने बोलून घेतलं. गोसावी पुसिलेन. मग गोसावी मार्कंड्याला विचारतात, मार्कंडा तुम्ही तिथे गेलते? हो. मग हे काय करीत होते? हे दोघं जण काय करत होते ते सांगा. मार्कंड्याला आज्ञा केली ती देवाने,
हे काय करतात ते पहा, हे काय बोलतात ते ऐका आणि त्यांच्या पुढे ठेवलेले तुम्ही घ्या. देवाने मार्कंडाला विचारलं, हे काय करत होते? जिजी मी गेला तो हे दोघे भीतरी बैसले होते. मी ज्या वेळेला तिथं गेलो तेव्हा हे दोघं जण दरवाजेच्या आत बसलेले होते. नागदेव काय नेनो बोले. नागदेव काय म्हणत होता मला काही कळत नव्हतं, पण काहीतरी बोलत होता. अन्य व्यावृत्तीपूर्वक नागदेवाचार्य तिथे मासोपवासिनींना निरूपण करत होते. ईश्वर कसा आहे याचं महात्म्य आणि शक्ती कशा त्रुटरूप आहेत, शक्तींची व्यावृत्ती करत होते आणि परमेश्वराची प्रशंसा करत होते आचार्य. पण मार्कंडाला ते काही कळालं नाही, म्हणून ते काय म्हणतात, हा काय नेनो बोले. हा काय बडबड करत होता मला काही कळालं. जेव्हा तुमचं लक्ष शब्दांकडे असेल तेव्हा तुम्हाला पण कळेल. लक्ष नसेल तर तुम्ही म्हणसाल बाबा काय म्हणत होते आणि काय सांगत होते आम्हाला काही कळालं नाही, पण बसलेलो होतो. 1 तास आम्ही प्रवचनात होतो, पण काय बाबांनी सांगितलं काही कळालं नाही. का नाही कळालं? लक्ष नाही. किंवा ते समजावं याची अप्राप्ती नाही. हे आपल्याला समजलं पाहिजे, हे आपल्याला आलं पाहिजे. हे देव प्रयत्नपूर्वक प्रार्थनापूर्वक देवाकडे आपली प्रार्थना नाही. त्यासाठी बाबांनी कालही सांगितलं होतं की प्रवचनाला बसायच्या आधी दंडोत घाला, विनत कंदर व्हा आणि देवाला प्रार्थना करा की बाबा इथे जे काही शब्द बाहेर येणार आहेत तुझ्या शास्त्राचे, तुझ्या याचे, ते मला कळाले पाहिजे, मला त्याचा बोध झाला पाहिजे. ही देवाजवळ प्रार्थना केली तर होईल, तर काही ना काही थोडंफार कळेल. नाथोबा एक लाडू घेतला, एक सेवखांड घेतले, तैसे जेरी ठाईचे पदार्थ रे ठाई घालती. नाथोबासने एका हातामध्ये लाडू घेतला, एका हातामध्ये त्यात पात्रावर वाढलेली शेव घेतली आणि इकडचे पदार्थ तिकडं, तिकडचे पदार्थ इकडं, असं काहीतरी करत होता. सर्वज्ञ म्हणतले वानरा काय बोलत होता. देव पुन्हा म्हणतात भट्टोबास काय बोलत होते. जिजी ते मज काही नाठवे. मार्कंड म्हणतात ते काय म्हणत होता मला त्याच्यातलं काही कळालं. याच वारीचं चरित्र मागं आहे. नाथोबा हृदय शून्यता. देवाने निरूपण केलंय आणि निरूपण संपल्यानंतर पुन्हा देवाने बोल बसले. नाथोबासानं विचारलं जे प्रवचन आम्ही केलंय त्याच्यातले काही 2-4 वाक्य आम्हाला सांगा तुम्ही जे ऐकले ते. नाथोबास म्हणतात काही आठवत नाही. देव म्हणतात निदान 1-2 वाक्य तिथे काय एखादा वाक्य तिथे काहीच आठवत नाही. देव म्हणतात हा हृदय शून्यगान. तिथे मग वेळोवाचा दृष्टांत निरूपण केलेला आहे. वेळोवासे तो पोकळ अंतरसार नव्हे. म्हणून हृदयामध्ये परमेश्वराचं शास्त्र स्थिर राहावं याकरता तन मन बुद्धी चित्त 4ही पदार्थ मागा सांगतो तुम्ही चातुष्ट मन बुद्धी चित्त अहंकार 4ही एकवटले पाहिजे, एका ठिकाणी त्यांना आणलं पाहिजे. मन पांगत असेल तर मनाला एका जागी आणा, चित्ताला एका जागी आणा, बुद्धीला स्थिर करा आणि मग ते हृदयापर्यंत घेऊन जा. आणि हे होत नसेल तर फक्त मराठीत म्हटल्याप्रमाणे इकडचं वारं इकडं निघून जाईल तसं. म्हणून ते म्हणतात काय म्हणत होते ते सांगा. जिजे मज काही न आठवे. मला काय सांगत होते, काय म्हणत होते ना आचार्य, तिथं मला त्याच्यातलं एकही वाक्य आठवत नाही. सर्वज्ञ म्हटले 10-20 शब्द नाही, वाक्यात निदान 1-2 शब्द सांगा. 10-20 शब्द. नाजी मग 7-5 नाही, 10-20 तर 7-5 7-5 शब्द नाजी. त्याच्यावर देव म्हणतात पुन्हा 2-4 सांगा. नाही 7-5 नाही 4-5 2 शब्द. नाजी एकही न आठवे. एकही शब्द मला आठवत नाही. 7-5 10-20 नाही, 7-5 नाही, 1-2 नाही, एकही नाही. जसं स्मरणासाठी देवाने आज्ञा केलेली.
अष्टौ प्रहर स्मर. या ते 7-5 वेळा आठवीजे, 2-4 वेळा आठवीजे, 1 वेळ आठवीजे, परी वंदे दिवस जाऊ ने दिजे. 7-5 12 म्हणजे 12 प्रहर म्हणजे बरोबर 24 तास. 2-4 निदान 8 तास नाही, 8 निदान 4 तास नाही, निदान 1 प्रहर तरी मात्र तुम्ही देवाचं स्मरण करा. 1 प्रहर तुमचं स्मरण लेखी लागलं पाहिजे. पर वंदे दिवस जाऊ ने दिजे, रिकामा दिवस जाऊ देऊ. तसे देवामध्ये एक शब्द तरी, एक शब्दही आठवत नाही. असा जीवाचा अनाधिकार जर असेल तर काय करणार? का? ती तशी याचनाच नाहीये, तशी देवाकडे आपली प्रार्थनाच नाहीये, कारण त्याच्या वाचून आपलं काही आडलेलं नाहीये. शास्त्र जर ऐकलं, नाही ऐकलं, आपलं जेवण बंद आहे का? आपलं फिरणं बंद आहे का? आपले संसारातले कामं बंद आहे का? शास्त्र नाही ऐकल्याने नाही, सगळं चालू आहे. मग शास्त्र ऐकलंच पाहिजे असं कुठं सांगितलं? ही दृष्टिकोन आहे आपला, धर्माकडे पाहण्याचा, देवाकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन आहे ना. हाच आपल्याला मग डुबवतो. नाही केल्याने काही फरक पडत नाही. बाबा हे काम आहे संसारातले, काय आज नाही झालं तर उद्या करू, उद्या करू, काय बिघडलं? आज नाही झालं तर उद्या करू, उद्या नाही झालं तर परवा करू. या वृत्तीमुळेच आपण धर्मापासून लांब लांब जातो. जी गोष्ट ज्या वेळेला व्हायला पाहिजे त्या वेळेला व्हायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला मिरा होता येणार नाही, त्याच्याशिवाय आपल्याला परळीची वैज होणार येणार नाही. त्या वृत्तीवर गेला तर देव तितक्याही नाही तुम्हाला अभिमान घेईल. ती जैन समाजातली स्त्री आहे, नित्यदिनी वैजनाथाला जायचं तिचं व्रत आहे. सर्व कामधंदा करून नित्यदिनी वैजोबाला जायचं म्हणजे जायचं, न चुकता जायचं, परियळ घेऊन जायचं, रत्नखचित सगळा उपहार घेऊन ती जायची. आता ती जैन आहे, मुळात हिंदू धर्मातली नाही आहे. जैन हे अहिंदू आहे, तरी ती परळी वैजनाथाच्या त्या 12 ज्योतिर्लिंगाला नित्यदिनी दर्शनाला जाते. घरातले सगळे काम वगैरे सगळे उरकून, स्वयंपाक पाणी करून, भांडे गुंडे घासून, कपडे लत्ते धुवून, घर पोचा मारून, सर्व काम उरकून जायचं म्हणजे जायचं, एकही दिवस खाडा नाही. शेवटी घरचे वैतागले, सांगू सांगू दिलं की तू जाऊ नको, तिथे का जातेस? नाही मी जाणार. शेवटी त्यांनी, जसे महादेवरायाची पत्नी आहे आणि तिच्यासाठी सगळे उभेत, किंवा त्या आदंडीनाथाच्या वेळेला जाऊ नका म्हणून आदंडीनाथाच्या दर्शन राजाने पावला पावलावर शस्त्रधारी उभे केले, पण तिची इच्छा जायचे, सगळे गतमतीत गळीत राहिले, दर्शन करून आले. तशी इथे हिची अवस्था तशीच झालेली. हे खांडे काढून त्याला मारण्यासाठी उभेत आणि ही गेली तिथे तिला मारायचं आहे. तर ज्या दैवताची ती उपासना करते त्या महादेवाच्या लिंगाने तिला आपल्या स्वरूपामध्ये सामावून घेतलं, लिंगामध्ये ती अंतर्धान पावली. हे व्रत, चिकाटी, हे तपश्चर्याचं बळ. तसं वैजोबा भक्ती परिहास नावाचं चरित्र आहे, उत्तरार्धातच आहे, लक्षात घ्या, वाचून घ्या. म्हणून तुम्हाला त्या वृत्तीवर जावं लागेल धड, की आपल्याला हे झालंच पाहिजे, दिवसभरात हे मी केलंच पाहिजे, मला स्मरण घडलंच पाहिजे, मला पारायण घडलंच पाहिजे, मला सेवना घडलीच पाहिजे. ही जर धारणा ठाण मांडलं तर होईल. धरसोड केली, आज करू, उद्या करू, परवा होईल, तेरवा होईल, अशाने देव काय होणार? ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात मिळणार नाही. म्हणून खुणगाठ बांधली पाहिजे. जर संसारासाठी एवढी उरफोड आहे तर देवासाठी काय? असे अनंत जन्म वाया गेले, निदान हा जन्म तरी लेखी लागला पाहिजे.
मग देवसुद्धा आशंसा करतात की निदान हा जन्म तरी मला दे. चला मागचे गेले, शिवणी आदीतले, रोमणी आदीतले, निदान हा तरी मला दे. किती जण तयार आहे आता द्यायला? हा जन्म देवाला द्यायला किती जण तयार आहे? आता सगळं झालं तरी आपल्याला घर सोडू वाटते का? नहीं. क्यों माने करता है? हम इतने उम्र में भी घर को छोड़ने को तैयार है क्या? अभी तो सारा हो गया कारोबार. यही यही बात है. म्हणून देव जर व्हायचं आहे, म्हणून इथे ती अवस्था आहे, एक शब्द नाही. जिनाजी ते वाण घेतले. मग देव म्हणतात चला ठीक आहे, नाही तुला कळालं काही मान्य, तुला तिथे त्या पात्रावर वाढलेले वाण घ्यायला आम्ही आज्ञा केली, तिथे वाण तू घेतले का? हे काय करतात ते पहा, हे काय बोलतात ते ऐक, आणि जे तिथे जे वाढले ते घे, असं त्याला आज्ञा होती मार्कंड्याला. मग तू ते वाण तरी घेतले का? नाजी. त्या पात्रावरचं वाण सुद्धा घेतलं काय? उमराच्या आतच आले नाही. सर्वत म्हटले हंगा हे काही. देव उदास होऊन म्हणतात. मग तसं देव सुद्धा निढळावर हात देऊन वाट पाहत असती. आता अनुसरेल मग अनुसरेल, आता अनुसरेल मग अनुसरेल, आज माझा होईल, उद्या माझा होईल, आज माझा होईल. शेवटी हात ठेव झाडून झाडती. शेवटी उदास होतात आणि मौन होतात. तसं देव म्हणतात. काय म्हणले देव? घेसीना तरी काय तू घेत, एवढं सगळं सांगून तू त्याच्यातलं एकही केलं नाही, त्याच्यातलं एकही पाळलं, एकही वाचन देवाने सांगितलेलं पाळलं नाही. हे काय करतात ते पाहिलं नाही, हे काय बोलतात ते ऐकलं नाही, आणि जे पात्र वाढलं ते घ्यायला सांगितलं ते पण घेतलं नाही. शेवटी देवसुद्धा उदास झाले. देवसुद्धा उदास झाले, आणि उदास होऊन देवाच्या मुखातून हे वाक्य बाहेर पडलं, यापुढे ठेवले ते तू घेशीच ना. हे काही करती, हे काय करतात ते पासीच ना. हे काही बोलती ते ऐकशीच ना. तू जर हे काहीच केलं नाही याच्यातलं तर काय करणार? काय करावं काय तुझ्यासाठी आता आम्ही? यापुढे ठेवीन तरी तू ते थोन एकांगा पाठविले. शेवटी देव म्हणतात तुला आम्ही इथून कशासाठी पाठवलं होतं? मार्कंडाला देव म्हणतात तुला कशासाठी पाठवलं होतं तिथं? तो ते तुला मंगळ काळ झाला. तो तिथे जे घडलेल्या जो प्रसंग आहे तो ते तुला मंगळ काळ झाला. मंगल म्हणजे शुभ. मंगळ काळामध्ये देवानी जरी खंती आलेली असेल एखाद्या जीवाविषयी, पण मंगळ काळ जर असेल तर देव ती खंती सुद्धा विसरतात, आणि त्या जीवाचा अधिकार नसताना, पात्रता नसताना सुद्धा त्या जीवाला देतात. कारण मंगळ काळाचं तेवढं सामर्थ्य, मंगळ काळाचं तेवढं महात्म्य. म्हणून मंगळ काळा, अवसर काळा जो चुकला तो अनुसराला चुकला, उद्धरणाला अपात्र झाला. म्हणून म्हणलं जो ते तुला मंगळ काळ न चुकवीजे. आरतीचा प्रसंग असेल, प्रवचनाचा प्रसंग असेल, अवसराचा प्रसंग असेल, तिथे आपण आवर्जून उपस्थित राहायला पाहिजे, कारण तो मंगळ काळ आहे. देव अशा वेळेला आपल्यावर जरी खंती आहे तरी परमेश्वर आपल्याला देतात का आपली तिथे उपस्थिती आहे, आपली तिथे उपस्थिती आहे. काय म्हणले अनुसरणाच्या वेळेला देव आचार्यांना? निकाळ विचार करा, नेक विचार करा, निकाळ विचार करा. लग्न घडे वर्तत असे, सांगती दुरी पावत असे. नीट विचार करा आणि निकाळ विचार करा. तुमचं भलं कशात आहे त्याचाही विचार करा. नीट विचार तर कराच करा, पण तुमचं भलं कशामध्ये आहे त्याचा सुद्धा विचार करा.
लग्न घडी वर्ततासे. लग्न म्हणजे शुभ वेळ. लग्न घडी म्हणजे शुभ वेळ. दोन गोष्टी जिथे एकत्र येतात त्याला म्हणलेले लग्न घडी. जीव आणि परमेश्वर एकत्र येण्याचा तो काळ आहे. एक वाक्यता होण्याचा तो काळ आहे. अशा वेळेला नीट विचार करा. सांगाती दुरी पावत असे. तुमची सोबती दूर चाललेत. नीट विचार करा काय करायचे ते. अजूनही तुम्ही म्हणता मला अनुसरण द्या, पण अजून नीट विचार करा. अजून निकाय विचार करा. ते चांगलं का हे चांगलं, ते चांगलं का हे चांगलं, नीट विचार करा. नाजी मग लगेच म्हणतात देव बाईसेला आणा. भाकेचे पोफ द्या. प्रतिज्ञेची सुपारी ठेवा. प्रतिज्ञेची सुपारी ठेवा. आणि अनुसरण बटवासांनी तिथे लगेच तात्काळ घेतलं. लगेच देवाची झाली. तसं तो ते तुला मंगळकाळ चुकला. तो तिथं जे काही घडलं तिथे आचार्य आणि मंडळी गेल्यापासून पहाटेपर्यंत तो मंगळकाळ होता. तो मंगळकाळ तुम्ही चुकवला. त्या मंगळकाळामध्ये जे तुम्हाला प्राप्त झालं असतं ते तुम्ही तिथं ऐकलं नाही, पाहिलं नाही, घेतलं नाही, आले आणि झोपून बसले बिछाण्यामध्ये. तो काळ वाया गेला. तितका काळ वाया गेला. तुम्हाला काय द्यायला पाहिजे आता. आणि देव पांगोळे भट्टवास आमचे पांगळाचे निवेशी. देवाची प्रार्थना करते. देव म्हणतात अशा पांगळ्याशी काही तिची. अशा पांगळ्याला काय द्यायला पाहिजे. पांगोळ वेशी वट्टी स्तुती करणे. अरे सगळे आहे इथं या समुद्रात सगळे. लक्षात घ्या. काय करते ती का आपल्याला स्तुती देवाची. आता भट्टवास पांगळे होते का नाही, पण त्यांनी झालं की दुरादेशी, आंधळ्याला डोळे देणारा, बहिरेला कान देणाराला, अबोलाला वाचा देणारा, जे पाहिजे ते तू देणारा आहेस. आणि मी असा आलोय आता पाय असून पांगळे चोरू. शेवटी काय पाय असून देवाकडे येत नसेल तर पांगळाचे. पाय असून जर तिथे आता करत नसेल, मठमंदिरामध्ये जात नसेल, परमार्गामध्ये जात नसेल, अवसर काळी जात नसेल तर पाय असून पांगळेच आहे ना. आपण काय उपयोग केला या पायांचा. या पायांचा वापर काय केला आपण. आपल्याला जे आवडतंय तिकडे, आपल्या आवडीच्या गोष्टीकडे आपण जिकडे रममान झालो तिकडे. म्हणून हा वेश धारण करून भट्टवास देवाकडे मागणं मागतायत. आणि देव मग बायसेल म्हणतात अशा पांगळ्याला काय द्यायचं. ते बायसा म्हणते बाबा अशाला काय द्यायचं. तुम्ही याच्या योग्यतेपेक्षा जास्त तुम्ही द्यायला पाहिजे. आजी मागतो त्याच्यापेक्षा, जो मागतो याच्यापेक्षा याची अधिकार जास्तही देणं. एवढा अधिकार भट्टवासांनी निर्माण केलेलं आहे. लक्षात ठेवा. आपल्याला त्या दृष्टीने चरित्राकडे त्या नजरेने पहा. प्रत्येक प्रसंगाकडे त्या नजरेने पहा. आणि देवाकडे देवाचं प्रिय होण्याचा प्रयत्न करा. देव आपल्याला कसा स्वीकारेल. देव आपल्याला आवडण्यापेक्षा आपण देवाला कसे आवडू याचाच प्रयत्न आपण करायला पाहिजे. म्हणून देवाचं सूत्र आहे देव आपण्याशी पढिये ते निके का देवाशी पढिये ते निके. देव आपल्याला आवडणं हे चांगलं का देवाला आपण आवडणं ते चांगलं. कोणतं चांगलं. देव आपल्याला आवडणं ते चांगलं का देवाला आपण आवडणं ते चांगलं. हां, देव आपल्याला आवडतो केव्हा आपल्या सोयीचं चालू असतं तेव्हा. जेव्हा आपल्या सोयीचं असतं तेव्हा देव आपल्याला आवडत असतं. पण जेव्हा वासे फिरतात की मग देव आपल्याला आवडेल असा होतो. मग आपल्याला देव आवडेल असा होतो. त्यापेक्षा आपण देवाला आपण कसे आवडू याचाच प्रयत्न सतत ठेवा. म्हणजे तुम्ही सजग राहून धर्मावर दृढ कसा होसाल, धर्मावर दृढ कसे राहसाल याचाच विचार करून आपण सतत वागलो पाहिजे. आणि जे जे चांगलं आहे, जे जे चांगलं आहे ते ते घेण्याचा प्रयत्न, तसा वागण्याचा प्रयत्न, तसा बोलण्याचा प्रयत्न,
तसं करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. जे जे चांगलं बोला, चांगला व्यवहार ठेवा, सद्वर्तन ठेवा, सदाचार ठेवा. हेच ठेवलं, जे जे चांगलं आहे आपल्याला चांगलं वाटणं हे पेक्षा जगाला काय चांगलं आवडतं तसं करण्याचा प्रयत्न करा, तर ते चांगलं होईल. तो मंगळ काळ, तो ते तुला मंगळ काळ ज्या बाईला ती वाने घेतली तेसी परम गोमटे झाले. ज्या परिचारिकांनी ते वाण घेतले, जे वाण देवांच्या पुढे वाढले होते, ते वाण ज्यांनी घेतले, ज्या परिचारिकांनी, त्यांचं कल्याण झालं, त्यांचं भलं झालं. मंगळ काळा जो चुके तयासी तिचे नेनो केसने गोमटे अंतरे. अशा मंगळ काळाला जो चुकेल तयासी येसने तिचे नेनो केसने गोमटे अंतरे. परमेश्वराच्या मंगळ काळाला जो चुकला त्याचं जे त्याला मिळायला पाहिजे गोमटे म्हणजे चित, जे जे चांगलं त्या गोष्टीला तो मुकणार, त्याला ती गोष्ट प्राप्त होणार नाही. म्हणून मंगळ काळी आपण उपस्थित पाहिजे. कशाने पाहिजे उपस्थित? तनाने मनाने ध्यानाने, तनाने मनाने ध्यानाने. नुसतं शरीराने जरी असलो तरी चालणार नाही, मन बी पाहिजे ना लागलेलं, आणि ध्यान बी पाहिजे. तिन्ही गोष्टी एकवटल्या पाहिजे, एक तद्रूप झालं पाहिजे मंगळ काळी, तर जे पाहिजे मिळायचं ते मिळेल. केसने गोमटे परमेश्वराची तुम्हाला प्राप्त होईल, सांगता येणार नाही. मग बाईसे मार्कंडासी कोपली, आणि हे सर्व ऐकून बाईसाने मार्कंडावर कोपले. दरवेळेच घागरा बांधला, मग ते उगीच राहिले. आपले बस ऐकायचं सोडून द्यायचं. मार्कंडाचं काम काय होतं? ऐकायचं सोडून द्यायचं, त्याच्यात काही परिवर्तन करायचं नाही, असं मार्कंडाचं काम आहे. आपल्याला काय व्हायचे आता? मार्कंड व्हायचे का भट्टवास व्हायचे? क्यों नारायण पुजारी, क्या बनना है? भक्त बनना है ना? आपण देवाचं होणं हे खूप गरजेचं आहे. त्याकरता मंगळ काळ जे चालू आहे, अवसर काळी सर्वत्रावस्थान परमेश्वराचे, साक्षात परमेश्वर इथे विद्यमान आहेत अवसर काळी. म्हणून हे जे परनिष्ठ लाभ होईल तो लाभ उचलण्यासाठी आपण हजर पाहिजे. आणि जो इथल्या पाळ्याला मुकला त्याचं नशीब फुटकं, त्याचं नशीब फुटकं. त्याने देवाला दोष द्यायचा नाही. मंडळिका दुधानयने जीव परिहार भावकथ. मंडळिक म्हणजे नाथोबास. कारण अनुसरलेल्या साधकाला नित्यविधी 7, नैमित्तिक विधी 4. नित्यविधी 7: अटन, विजन, भिक्षा, भोजन, स्थान, प्रसाद, सेवा, या नित्यविधी. आणि नैमित्तिक विधी 4: संग, सांगा, सेवा, शुश्रूषा. हे 4 निमित्त विधी आहेत, त्याच्यामध्ये सेवा आहे. आता इथे
या प्रसंगाला, या अवसर काळाला जे जे करणं उचित आहे, जागा झाडून काढणं, पोचा मारणं, जर काही अनिमित्ताने भाजीपाला असेल तो डोक्यावर उचलून आणणं, गहू ज्वारी असेल ते दळून आणणं, म्हणजे श्रम, शरीराला श्रम देणे, ती सेवा. जे जे करणं योग्य, भांडे कुंडे असतील ते घासणं, धुवून ठेवणं, वाढणं, हा निमित्तविधीचा व्यापार आहे, सेवा. आणि यांनी सुद्धा ईश्वर प्रसन्न होतो. संग सांग सेवा शुश्रूषा, सेवेनेही परमेश्वराला आपलं करता येतं. म्हणून देवाला म्हणावं लागलेले दास्य मोचक, नुसतं ज्ञानमोचक नाही तर ज्ञानासोबत दास्य मोचक, ज्ञानासोबत सेवा करता आली पाहिजे. जोपर्यंत शरीर आपलं धडधाकट आहे तोपर्यंत आपण सेवा केली पाहिजे. ईश्वरापैकीची सेवा आपल्याला घडली पाहिजे, त्याने देव प्रसन्न होतो. म्हणून इथे नाथोबास ईश्वर सन्निधानात आहेत, त्यांना सुद्धा सेवा निमित्तविधीचा व्यापार करावा लागतो. म्हणून नाथोबासांकडे सेवा काय आहे? दररोज जाऊन दूध आणण्याची सेवा आहे. आणि तिथून गुंफेवरून घोगरगावला जावं लागायचं दूध आणायला. कुठं जावं लागायचं? घोगरगावला. नाथोबास घोगरगावला दूध आणायला जायचे. आता काय प्रसंग घडतोय तो चरित्रात पाहू. की जीवाचा भाव कसा आहे परिहार, त्याचं दिग्दर्शन या चरित्रामध्ये आलेलं आहे. नाथोबा सितळे गव्हाणावणे दूध आणि ती, आता सितळे गव्हाण नावाचं गाव आहे, गोरगाव नाही, सितळे गव्हाण. तिथून दररोज देवाच्या उपयोगी जाण्यासाठी दूध आणायचे. बाईसा कवडे द्यायच्या आणि ते दिलेल्या कवड्यातून नाथोबा दूध घेऊन यायचे. नीच पूजावसर झाल्यानंतरे जाती, दररोज सकाळचा पूजावसर झाल्यानंतर नाथोबास दूध आणायला जायचे. तव ते बायल म्हैसी दोहे, जिच्या घरी ते दूध आणायला जायचे, ज्या घरी ज्या स्त्रीच्या, ती बाई सकाळीच दूध काढायची म्हशीचं. आणि नाथोबास दूध आणायला जाण्याच्या अगोदर दूध काढलेलं असल्यामुळे त्याच्यात पाणी घालायचे दुधात आणि पाणी टाकून मग नाथोबासाला दूध द्यायचे. आता एक दिवस असं झालंय की नाथोबास लवकर दूध आणायला गेले. दररोज पूजावसर झाल्यावर जायचे, आज पूजावसराला न थांबता दूध आणायला गेले. त्यामुळे गडबड कशी झाली, बाईला नाथोबासांच्या पुढे दूध काढावं लागलं म्हशीचं. त्यामुळे जितके पैसे दिले त्या पैशाचं त्याच्यामध्ये पाणी त्याला मिसळता आलं नाही. त्यामुळे त्या दिवशी त्यांनी नाथोबासाला दूध कमी दिलं. पाणी मिसळून लाहेची, नाथोबा समोर असल्यामुळे दुधात पाणी घालता आलं नाही. नाथोबासासी थोडे दूध घातले, त्यामुळे त्या जितके पैसे नेलते त्या पैशात नाथोबासाला त्यांनी दूध कमी दिलं. नाथोबासी दूध घेतले आणि आले, दूध घेतलं नाथोबास आले. बाईसा हाती दिधले, आणून ती दुधाची बुदली बाईशीच्या हातामध्ये दिली. बाईशी दूध पाहिले, बाईशीने दूध पाहिलं. तव थोडे, दररोज दूध जास्त येत होतं का ते पाण्याचं होतं, तितक्याच पैशात दूध जास्त येत होतं का त्याच्यात पाणी टाकलेलं असायचं. आज दूध तेवढंच आहे पण पाणी नाही आहे, त्यामुळे ते थोडं आहे. म्हणून बाईसा म्हणते नाथोबासांना, हा नातो हे दूध आज का थोडे. नाथोबास हो, आज दूध थोडं घेऊन का आले तुम्ही? पैसे तर मी तुम्हाला दररोज एवढेच दिले, तू दूध थोडं घेऊन कसं काय आलास? का सांडिले, का रस्त्यात तू कुठं दूध सांडवलंस? येता येता तुझ्याकडून दूध कुठं सांडलं गेलं का? नाही. नाथोबास निर्विकार आहे, ते म्हणतात नाही असं काही घडलेलं नाही आहे, मी दूध काही सांडलं नाही, मी दूध कुठं कमी टाकलं नाही, मी त्याला पैसे कमी दिले नाही, जेवढे दररोज देतो तेवढेच दिले. तरी काय कवडे पाडिले, तू दूध सांडवलं नाहीस, मग काही जाता जाता रस्त्यात जे पैसे ते तुझ्याकडून पडले का काय? असं बाईसा
नातवासाला म्हणते, नाही पैसे पण पडले नाही तरी का दूध थोडे, मग दूध थोडं का आणलंस? ते परिहार देती, ते परिहार देत होते. व मी असं काही केलेलं नाही, नित्यनेमाप्रमाणे गेलो, माझ्यासमोर दूध काढलं, माझ्यासमोर दूध तिने दिलं, मी तेवढे पैसे दिले, ते घेऊन आलो. मी पैसे पाडलेले नाही, मी दूधही सांडवलेलं नाही. तिने जेवढं दिलं तेवढं घेऊन मी आलेलो आहे. नातोबाज बाईशेला सांगतात पण बाईशे मानायला तयार नाही. जीवाचा हा परिहार. ते तैसेच म्हणते, ते पुन्हा पुन्हा सांगतात बाईशेला, मी असं काही केलेलं नाही आहे, माझ्याकडून पैसे पडले नाही आणि मी दूधही सांडवलेलं नाही आहे. बाईसा पुन्हा पुन्हा तेच वाक्य वापरते त्याला. मग सर्वज्ञ म्हणतले, मग देवच मध्ये पडले. देव म्हणतात मग बाईशेला, बाई हा नीच उशिरा जाये. हा दररोज उशिरा जात होता दूध घ्यायला, तर ते बाईला पाणी मिसळती. ती बाई दुधामध्ये पाणी मिसळायची आणि आज मात्र हा सकाळी लवकर गेला म्हणून आज पाणी मिसळून लाहेची. आज तिला दुधामध्ये पाणी घालता आलं नाही म्हणून तिने दूध थोडं दिलंय. हे काय बाबा पाणी कैसे मिसळे. आता स्त्री आहे, दूध विकणारी स्त्री आहे आणि बाईसाही स्त्री आहे. आता घ्या कुटाणा, ती त्या बाईचीच बाजू घेते. बाईसा म्हणते असं ती बाई करणार नाही. बाईसा काय म्हणते बाबाला, देवाला, ती बाई असं का करेल, ती पाणी का मिसळेल, ती असं करणार नाही. पाणी कैसे मिसळे. जीव परमेश्वर म्हणतात, जीव सर्वच बनले. मग देव मंडळीला काच म्हणतात, उगे असा गा मंडळी का. आता तुम्ही शांत राहा. आता काय समजून सांगणार आहे आपण. बाईसा ही बाईसीची त्या बाईचीच बाजू घेते. आता आपण याच्यापेक्षा उत्तर देणार काय, कारण तू परिहार देऊन दमला आणि मी सुद्धा सांगून दमलो, पण आता करायचं काय. स्त्रीच्या पुढे जायचं कसं. मी ओलांडली ती रेग न ओलांड. मी आखलेल्या रेषेच्या बाहेर जायचं ना, हा स्त्रीचा दंडक आहे पुरुषाला. बरोबर आहे ना. माणसाचं काही चालत गप बसावं लागतं. पुरुषाला शांत बसून घ्यावं लागतं घरामध्ये. बरोबर आहे की नाही. काही चालू देतात तुम्ही, घरच्याचं नाही. बाहेर कसंही असलं तर घरी माणसाचं काही चालत. तशी अवस्था आहे आता इथे. देव समजून सांगतायत तरी बाईसा समजून घ्यायला तयार. शेवटी देवाला म्हणावं लागलं की बाबा तर शांत राहा, शांत बसून घ्या, आता काही गडबड करण्यात उपयोग नाही. म्हणून जीवा काय परिहार असे. काय परिहार देणार, काय उत्तर देणार. आता चरित्रातून समजते ना. वार 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 वाऱ्यामुळे नाही राहणार. जीवा काही परिहार, जीवाच्या पुढे काही परिहार देऊ शकत नाही. आज घरी यायला उशीर का केला, मग सांगत होतो बाबा आज असं झालं तसं झालं, ऑफिसमध्ये काम करावं लागलं. समोर ऐकून घ्यायची मानसिकताच नसते. काय शेवटी गपचूप बसावं लागतं. देवाने म्हणले बा, माय मम्मी म्हणत नाहीये. जीवा काही परिहार असे. म्हणून जीवाला जीव काही परिहार देऊ शकत नाही. या चरित्राचा मतितार्थ आहे.